बातमीकडे वळूया। मावळ लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत। तर आता दुसरीकडे मावळ लोकसभा मतदारसंघातच मराठा समाजाकडून देखील उमेदवार देण्यात येणार आहे। यासाठी मावळ तालुका सकल मराठा समाजाची याबाबत बैठक पार पडली। या बैठकीमध्ये एकमताने मावळ लोकसभा मतदारसंघात उमेदवार देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे। प्रत्येक गावातून 2 उमेदवार देण्याची चर्चा या बैठकीत करण्यात आली। काय सांगाल, कशा प्रकारे आपण फॉर्म भरणार आहात, किती जण फॉर्म भरणार आहे, काय सांगाल? आता आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी चळवळ उभी केली आहे त्या चळवळीचा एक भाग म्हणून मावळ लोकसभा मतदारसंघातून हजारोंच्या संख्येने आज सरकारला वेठीस धरण्यासाठी फॉर्म भरत आहे। ही महाराष्ट्रातील नव्हे तर देशातली पहिली एक आकर्षित अशी निवडणूक असणार आहे। सरकारने देखील फसवलंय आणि महाराष्ट्र शासनाने देखील फसवलेलं आहे। तर मी या निमित्ताने आता तर प्रत्येक गावोगावी फॉर्म भरणारच आहे। या निमित्ताने मी पूर्ण मावळ तालुक्यातील संपूर्ण गावागावातील तरुणांना, मराठा समाजसेवकांना मी या निमित्ताने आवाहन करतो की आपण प्रत्येक गावागावातून मिटिंगा घेऊन प्रत्येक गावागावातून 2-2 उमेदवार, आपले 2 पेक्षा जास्त झाले तरी काही हरकत नाही। इथून पुढे कुठल्याही राजकीय पक्षाचं काम करणं आपलं सर्वात महत्त्वाचं काम आहे। सकल मराठा समाजाला आरक्षण जोपर्यंत मिळत 50% आतमध्ये ओबीसी मधून जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कुठल्याही पक्षाचं आपण काम करायचं। आणि या राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला हे सगळे फॉर्म भरून त्याचे चपराक त्यांच्या गालात मारणं हा आमचा सकल मराठा बांधवांचा या ठिकाणी मानस आहे। पुढारी न्यूजसाठी मी सागर शिंदे, मावळ।